जय शिवराय मित्रांनो, राज्यामध्ये एकूण 32 जिल्ह्यामध्ये ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली। आता ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली, परंतु आता जे काही अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, त्याच्यानंतर याची प्रोसेस काय असणार आहे, तसेच हेक्टरी किती रुपये मिळणार आहेत, त्याच्यानंतर जे काही सामूहिक शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांसाठी काय करायचं आहे, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हिंगोली जिल्ह्याचं एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे ते जाणून घेण्याचे प्रयत्न करणार। तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचं एकूण जिल्ह्याचं अपडेट जर पाहायला गेलं तर 2,96,780 एवढे शेतकरी पात्र करण्यात आले आणि या सर्व शेतकऱ्यांना 419 कोटी 38 लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला। तर मित्रांनो, आता हिंगोली जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे ह्या शेतकऱ्यांच्या याद्या लवकरच प्रकाशित केल्या जातील। ह्या याद्या तलाठी कार्यालय असेल तर यांच्या माध्यमातून जाहीर करण्यात येते आणि ह्या याद्या तयार झाल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी केली जाईल आणि ही ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळचे जे काही सी-एस-सी सेंटर असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल या ठिकाणी तुमचे के-वाय-सी पूर्ण करायचे आणि ही के-वाय-सी पूर्ण झाल्याच्या नंतर लवकर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये जे काही सामूहिक शेतकरी असतील की ज्यांच्या नावाने जे काही जमीन असेल ती की सामूहिक क्षेत्रामध्ये असल्यामुळं त्या सर्व शेतकऱ्यांना आता तलाठी यांच्याकडे तुम्हाला बॉन्ड जमा करायचे आहेत आणि त्या बॉन्डच्या माध्यमातून जे काही तुमचं सहमतीपत्र आहे ते त्यांच्याकडे जमा करायचं आहे। नंतर तुम्हाला ते अनुदान मिळणार आहे, नंतर तुमची के-वाय-सी करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, जे काही सामूहिक शेतकरी असतील किंवा जे सर्वसाधारण शेतकरी असतील तर अशा सर्व शेतकऱ्यांची ही ई-के-वाय-सीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। तर मित्रांनो, एकूण आपण हिंगोली जिल्ह्यामधील सर्व तालुक्याचा अपडेट बघणार आहोत। हिंगोलीमधील पहिला तालुका आहे वसमत तालुका। वसमत तालुक्यासाठी 89 कोटी 65 लाख एवढा निधी वितरित केला जाणार आहे आणि तेथील जे काही महसूल मंडळ आहेत, वसमत महसूल मंडळ, तसेच आंबा महसूल मंडळ, त्याच्यानंतर गिरगाव, हट्टा, हैतनगर, कुरुंदा आणि टेंभुर्णी ही जी काही महसूल मंडळ आहेत ही सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आली आणि या सर्व महसूल मंडळांना 89 कोटी 65 लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 एवढा निधी वितरित केला जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा म्हणजे औंढा नागनाथ तालुक्यासाठी 69 कोटी 14 लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे आणि तेथील जे काय महसूल मंडळ आहेत, औंढा नागनाथ महसूल मंडळ, तसेच जवळा बाजार, साळणा आणि येहळेगाव सोळंके हे जे काय महसूल मंडळ आहेत ही पात्र करण्यात आले आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 16,800 एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे। ह्या सर्व शेतकऱ्यांचे सुद्धा लवकरच याद्या प्रकाशित होणार आहेत, कारण की तहसील कार्यालय आणि तलाठी कार्यालय यांच्या माध्यमातून लवकरच याची प्रोसेस पूर्ण होणार आहे आणि ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही ई-के-वाय-सीच्या माध्यमातून रक्कम जमा केली जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे हिंगोली तालुका। हिंगोली तालुक्यासाठी 81 कोटी 44 लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे आणि तेथील जे काय महसूल मंडळ आहेत, बासमा महसूल मंडळ, तसेच डिग्रस कराळे, हिंगोली शहर, त्याच्यानंतर खांबाळा, मालविरा, नरसी नामदेव आणि शिरसम ही महत्त्वाची जी काय महसूल मंडळ आहेत याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 14,800 एवढा निधी वितरित केला जाणार आहे आणि ह्या सुद्धा शेतकऱ्यांची लवकरच याद्या प्रकाशित केल्या जातील आणि के-वाय-सी केल्याच्या नंतर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाईल। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे कळमनुरी तालुका। कळमनुरी तालुक्यासाठी 85 कोटी 92 लाख रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे आणि त्यांचे जे काय महसूल मंडळ आहेत, आखाडा बाळापूर, त्याच्यानंतर डोंगरकडा, तसेच कळमनुरी, त्याच्यानंतर नांदापूर, वाकोडी आणि वारंगापाटा ही महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आलीत आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 14,900 एवढा निधी वितरित केला जाणार आहे। येथील सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करणं चालू झालेलं आहे। जसं की तलाठी यांच्या माध्यमातून याद्या प्रकाशित होतील, या शेतकऱ्यांच्या के-वाय-सी केल्या जातील। के-वाय-सी केल्याच्या नंतर लवकरच या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे शेनगाव तालुका। शेनगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक रक्कम सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। येथील 93 कोटी 31 लाख एवढी रक्कम या शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आली आणि येथील जे काय महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये आजेगाव सर्कल, त्याच्यानंतर गोरेगाव, हट्टा, पानकनेरगाव, साखरा आणि सेनगाव ही महसूल मंडळे याच्यामध्ये पात्र करण्यात आली आहे आणि येथील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 18,000 रुपये एवढा निधी वितरित केला जाणार आहे। येथील सुद्धा सर्व शेतकऱ्यांची जी काय माहिती आहे तलाठी कार्यालयामध्ये मागवली जात आहे आणि यांच्या याद्या प्रकाशित केल्या जात आहे। लवकरच काही दिवसामध्ये यांच्या याद्या प्रकाशित केल्या जातील, यांची के-वाय-सी केली जातील आणि ही के-वाय-सी केल्याच्या नंतर काही दिवसामध्ये ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट की नुकसान भरपाई मंजूर झाली, परंतु ही कशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केले। तर मित्रांनो, हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं
आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा प्रकारची संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. धन्यवाद.